हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि त्यासाठी मी स्पेशल बनवत आहे हक्का नूडल्स आणि आम्ही बनवत आहोत मसाले दूध. आणि त्यासाठी मी नूडल्स छान उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर छान गार पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि हे सुकण्यासाठी थोड्या वेळ फॅनकडे ठेवले. आणि नूडल्सवर जी शेव भेटते ती शेव आपण सगळेजण खूप आवडीनं खातो, ती शेव मी आज बनवणार आहे. त्यासाठी नूडल्स बनवून घेतलेले आहेत, त्याच्यामधलेच नूडल्स थोडेसे घेतले आणि त्याच्यावर कॉर्नफ्लोअर भरभरून छान असं ते मिक्स करून घेतलं आणि त्याला तळून घेतलं. तयार झाली शेव. आणि मग नंतर नूडल्स बनवायला घेतले. त्यासाठी मी शिमला मिर्च, कोबी, गाजर, कांदा, हिरवी मिरची हे छान कापून घेतलं होतं आणि कढईमध्ये तेल घातलं आणि त्याच्यामध्ये हे सर्व भाज्या टाकून घेतल्या. आणि त्याच्यानंतर लसूण हा नूडल्ससाठी जास्त लागतो, मग लसूणही छान असा बारीक चॉप करून घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे आणि हे छान मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायचं आहे, कारण भाज्या ह्या नूडल्समध्ये क्रंची असतील तर छान लागतं. आणि सोया सॉस आणि रेड चिली सॉस घातलेला आहे. आणि थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं. आणि कोबी मी अगोदरही घातला होता आणि आता शेवटी क्रंची लागा म्हणून कोबी अजून एकदा थोडासा घातला आहे. आणि मग जे उकडून घेतले होते नूडल्स ते घातले आणि छान हलवून घेतले आणि सर्व करण्यासाठी घेतले एका प्लेटमध्ये. आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेला कोबी आणि थोडीशी ती शेव जी बनवली होती ती शेव घातली आणि छान खाऊन घेतलं सर्वांनी. आणि मग दूध बनवायला घेतलं. आम्ही एव्हरेस्टचा दूध मसाला आणला होता आणि चारोळे आणले होते, ते छान बारीक करून घातले, मसालाही घातला आणि दूध जरासा आटू दिलं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी साखर घालून दुधाचा गॅस थोड्या वेळ चालू ठेवला आणि नंतर बंद केला आणि तयार झाले मसाला दूध. असं आमचं कोजागिरी सेलिब्रेशन. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा.